नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची कुठली पद्धत आहे, त्यासाठी कोणता ऍप आलाय, काय स्टेप्स फॉलो करायच्या आणि याच्या संदर्भात सविस्तर माहिती याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. व्हिडिओमध्ये बिलकुल व्हिडिओला स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, या योजनेसंदर्भात आणखी इतर सर्व माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, तर तुम्ही चॅनलच्या व्हिडिओ सेक्शन मध्ये जाऊन व्हिडिओ पाहू शकता. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण जो GR आलेला आहे काल, म्हणजे 3 जुलैला एक GR आलेला आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस केले त्यांना आपण या GR च्या वेबसाईट वरती आलेलो. आणि ह्या GR मध्ये आपण इथे पाहू शकतो काही चेंजेस केलेले. चेंजेसचा एक व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे मी. तर याच्यामध्ये त्यांना वयाची अट, पात्रता, अपात्रता, त्यानंतर लागणारे कागदपत्र याच्यामध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत. तर याच्या नंतर आता त्यांना सांगितलेलं आहे की ह्याची जी डेट आहे, ही डेट अर्ज करण्याची डेट सुद्धा यांना काय केलेलं वाढवून दिलेली आहे. आणि ही डेट त्यांना ऑगस्ट केलेली आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता सरची जी डेट आहे ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत करण्यात आलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं त्यांना जे आहे नारी शक्ती दूत नावाचं एक ऍप दिलेलं आहे. तर या ऍपच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय की ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची पद्धत सोपी आहे. आपण याला क्लिक करूया. इकडे जेव्हा आपण ऍप ओपन करतो, फर्स्ट ऑफ ऑल हा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला असं लॉग इन नावाची स्क्रीन येते. इथे मोबाईल नंबर टाकून ऍक्सेप्ट करून तुम्हाला लॉग इन करायचंय आणि याच्यामध्ये बेसिक प्रोफाइल भरायचंय आणि ऍप्लिकेशन करायचंय. आता तुम्ही म्हणताल की याच्यामध्ये पुढची प्रोसेस काय करायची, त्याचा व्हिडिओ कुठे आहे, तर त्याचं आपण सगळी माहिती देणार आहोत. परंतु हे एक ग्लिची ऍप आहे. तर या ऍप मध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणात ऍप हँग होण्याचा प्रॉब्लेम होतो. इथे जर आपण कमेंट सेक्शन मध्ये आलो तर बघा, इथं पूर्ण ग्लिच आहे असं दिलंय, ऍप वर्किंग करत नाही असं दिलंय. तर इथं एक सुद्धा चांगला रिव्ह्यू दिला नाही या ऍपला. म्हणजे ऍप जेव्हापासून लॉन्च झालेला आहे तेव्हापासून पूर्णपणे इथं तुम्ही पाहू शकता एकदम ग्लिची ऍप आहे. त्याच्यामुळे लॉग इन पण होत नाहीये, कुठलं डिटेल शो पण होत नाहीये, कुणाचं ओपन पण होत नाहीये, कुणाला ब्लँक स्क्रीन दिसते. अशा प्रकारचे वेगवेगळे प्रॉब्लेम या नारी शक्ती दूत नावाच्या ऍप मध्ये सध्याच्या स्थितीमध्ये येत आहेत. तर याच्यावरती ते काम करतील आणि हे ऍप आपल्याला पूर्ववत चालू करतील किंवा एखादी वेबसाईट उपलब्ध करून देतील, अशा प्रकारची अपेक्षा आपण सध्या तरी या ऍप कडून ठेवू शकतो, यांच्याकडून ठेवू शकतो. तर त्याच्यामुळे जसं ही वेबसाईट सुरू होते, जशी एखादी वेबसाईट देतात किंवा ह्या नारी शक्ती दूत ऍपला परत पूर्ववत चालू करतात, तेव्हा नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला हिट करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त कमेंट करा आणि सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.